नमस्कार. तुम्ही बघताय न्यूज आणि व्ह्यूज. मी बोलतोय धनंजय लवांडे. तर मागचा एक भाग बनवला होता, की नोकरी करणाऱ्यांना शेती का परवडत नाही. तर आज मी दुसरा भाग बनवतोय. दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, की नोकरी शहरात करायची आणि शेती गावी करायची. तिथं कोणतरी माणूस ठेवायचा आणि आपल्याला प्रॉफिट होईल याची अपेक्षा करायची. ते कसं चुकीचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही काय करता, की खेड्यातनं शहरात आलेले असता. खेड्यात तुम्ही काहीतरी शेती कोणाला तरी दिलेली असती करायला आणि तुम्ही शहरात येऊन नोकरी करता, कुठलातरी व्यवसाय करता आणि त्या माणसाला शहरामधनं तुम्ही पैसे पाठवत असता, जो कोणी तुमचा शेती बघतो किंवा केअरटेकर आहे आणि तुम्हाला ती शेती परवडत नसते. ती शेती का परवडत नाही याची मी तुम्हाला काही काही कारणं सांगितणार आहे, जी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी मी बघितलेली आहेत. तर जनरली लोकं काय करतात, की गावी त्यांना शेती असते, पाणी असते, विहीर असते आणि फक्त बघायला वेळ नसतो. मग ते काय करतात, वाटेकरी ठेवतात किंवा एखादा गडी ठेवतात आणि मग ते इकडनं त्याला पैसे पाठवत असतात. मग त्यानंतर फोनवर त्यांचं कम्युनिकेशन चालू असतं. तर ह्याच्यामध्ये लॉस कुठं-कुठं होतं ते तुम्हाला सांगतो मी. तुम्ही काय तुम्हाला ऑफिसमध्ये समजा शनिवारी किंवा रविवारी सुट्टी असते. काही रोज तिथे शेतावर जाऊ शकत नाही. तर त्याचा गैरफायदा तुमचे गडी किंवा वाटेकरी कसे घेतात, हे तुम्हाला मी सांगणार आहे. जनरली काय होतं, की मी तुम्हाला सांगितलं, की नेहमीच खतं वगैरे टाकावं लागतात शेतीला. तर ज्यावेळी तुम्ही खतं घेता, समजा एक 15 गोणे घेतले, 20 गोणे घेतले, तुम्हाला आता ते शेताला खत टाकायचं आहे आणि पाणी द्यायचं आहे. तर खत टाकताना जनरली गडी काय करतात किंवा वाटेकरी काय करतात, त्यातलं ते खत निम्मं चोरतात आणि बाहेर विकतात. हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तर आता लोकं म्हणतील, "अहो, आमच्याकडे आता आम्ही नवीन टेक्निक वापरतोय. आम्ही व्हिडिओ कॉल करतो. मग व्हिडिओ कॉलवरती आम्हाला दाखवतात किती खत टाकलं, कसं टाकलं, किती गोण्या टाकलं." तर ह्याच्यामध्ये पण कसं असतं, की पोलिसांपेक्षा चोर थोडासा हुशारच असतो. त्यामुळे तो चोऱ्या करू शकतो. तर ही लोकं काय करतात, की समजा तुम्ही 20 गोण्या आणल्या. ती 20 गोण्या आणले, की त्यातल्या निम्म्या गोण्या निम्म्या करतात आणि खत काढून घेतात. मग अर्ध्या-अर्ध्या गोण्या आणायच्या. ते अर्धं खत काढून विकायचं आणि त्या अर्ध्या गोण्यांचं काय करायचं, रिकाम्या झाले, की त्याचे असे जमिनीवर पसरवायच्या. त्याचा व्हिडिओ काढायचा किंवा फोटो काढायचा. निम्मं खत त्यांनी आधीच काढून घेतलेलं असतं. ते किती टाकलंय तुम्हाला काही माहीत नसतं. फक्त तुम्हाला ते फोटो काढून ते तिथं दाखवणार, की "हे बघा साहेब 20 गोणे आहेत आणि आम्ही ते टाकलेले आहेत." तर हे खत आधीच काढून घेतलेलं असतं. तुम्ही खुश असता, की वाटेकऱ्यांनी मला आता व्हिडिओ पाठवला आहे, मग 20 गोणे खत टाकलंय, मग आता खूप पीक छान येणार आहे. ते असलं काही नसतं. त्यांनी आधीच ते चोरलेलं असतं ते. तर जनरली असं डोळे झाकून शेती करू नका, कारण त्याचा काहीच उपयोग नाही. तुमचे कष्ट वाया जायची खूप शक्यता आहे. त्यानंतर जेव्हा आपण शेतामध्ये बाया लावतो, खुरपायला वगैरे, तर ते तुम्हाला सांगणार, की "साहेब आज 10 बाया लावल्यात." मग ते काय करणार, तुम्हाला व्हिडिओवर असं फोटो टाकणार किंवा व्हिडिओ टाकणार, की 10 बाया बसलेल्या आहेत आणि ते खुरपतायत. ॲक्चुअली त्यातले 5-6 बाया डमी पण असू शकतात. कारण फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी डमी माणसं किंवा बाया तिथे बसवता येतात. अशी ही फसवणूक चालली असते. या फसवणुकीमध्ये तुम्ही शेतीमध्ये कधीच वर येऊ शकत नाही. त्यानंतर तुम्हाला समजा शेत नांगरायचं आहे. तुम्ही शेत नांगरायच्या वेळी काय होतं, "हां, जा बाबा डिझेल आण." मग तुम्ही डिझेल आणायला गेले, की तुम्हाला वाटतं, की मी खूप ट्रान्सपरंट आहे, वाटेकरी खूप ट्रान्सपरंट आहे, गडी खूप ट्रान्सपरंट आहे. तर ते काय करतात, समजा ₹500 चं डिझेल आणतात आणि दुसऱ्याची कोणाची तरी पावती घ्यायची ₹1000 ची. ₹1000 ची पावती घ्यायची. तुम्हाला स्क्रीनशॉट व्हिडिओवर टाकायचा किंवा मोबाईलवर टाकायचं. तुम्हाला वाटतं, "अरे ₹1000 चं ह्याने टाकलं डिझेल." ते ॲक्चुअली ₹500 चंच टाकलेलं असतं. तर असे हे चोऱ्या करणाऱ्यांमुळं शहरातल्या लोकांनी शेतीच्या भानगडीत पडू नये. त्यांना ती शेती कधीच परवडू देणार नाहीत. लोकं आता लांबचा विचार करत नाही, पायाजवळचाच विचार करतात आणि मध्येच समजा तुम्ही मग इकडे असले शहरामध्ये, तर मग ते तुम्हाला सांगणार, "साहेब मोटर जळाली." मोटर जळाल्यावर काय होतं, मोटर समजा जर भरून आणायची म्हटली, त्याचा खर्च समजा जर 2,000 असेल, तर ते तुम्हाला सांगणार 2,500 आहे, ₹2600 ₹500-600 त्याच्यात खाणार. त्यानंतर तुम्ही शेतामध्ये जे आंतरमशागत करता, त्याच्यासाठी तुम्ही समजा ट्रिलर आणता किंवा एखादं काय बैलजोडी आणता. त्याच्यामध्ये पण ते पैसे खाऊ शकतात, की समजा ट्रिलरचा रेट समजा ₹1500 एकर आहे, तर तुम्हाला 1800 सांगू शकतील. ₹1800 एकर आहे, तर ₹2100 सांगू शकतील. एकरामागं ते ₹300-400 काढत असतात. त्यांचं कमिशनचा धंदा जोरात चालू असतो आणि तुम्ही आशेवर असतं, की आता
ऊस चांगला येईल, मग टनेज चांगलं होईल, मग मला पैसे मिळतील. तर तुम्ही आता वेस्टेज ऑफ मनी बंद करा. ट्रान्सपरन्सी वगैरे काही नाही. व्हिडिओ कॉल जरी केले त्याच्यामध्ये सुद्धा फ्रॉड करता येतात. मोटारी जळतात त्याच्यामध्ये पण फ्रॉड करता येतात, पैसे खाता येतात, माणसं सेटल होतात. त्यामुळं मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे की माझंही थोडंफार नुकसान झालेलं आहे. तर तुमचं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आता ग्रामीण भागात पण कोणी प्रामाणिक राहिलेलं नाही आहे. सगळे पैशाच्या मागे आहेत. मग ते जेंट्स असो, लेडीज असो किंवा कोणी पण असो. तर तुम्ही काळजी घ्या आणि शक्यतो शेतीचे व्यवहार असे ब्लाइंडली करू नका. जरी व्हिडिओ कॉल किंवा WhatsApp वगैरे तुम्हाला वाटत असलं, तर त्याच्या पुढची लोकं आहेत आपल्या इकडं. ते तुम्हाला बरोबर गंडवू शकतात. म्हणजे अडाणी माणूस जास्त लवकर फसू शकतो असं माझं मत झालं आहे. कारण शिकलेला माणूस एवढं डोकं चालवत नाही, एवढं अडाणी लोकं डोकं चालवतात. तर दुसरी गोष्ट समजा आता ट्रॅक्टर गेलं समजा नांगरायला. ही लोकं काय करतात, की समजा आता माझ्याकडे स्वतःचं ट्रॅक्टर आहे. ते मला फोन करून सांगतात, "साहेब तुम्ही पुण्याला आहे, तिकडे एक जणाचा नांगरायचं आहे आपल्याला 2 एकर." तर मग ते नांगरायला जातात आणि ते जर समजा 2 एकर असलं, तर आपल्याला सांगणार अर्धा एकर नांगरलं, 1 एकर नांगरलं. म्हणजे ते बाकीचं काय करतात ते त्याचे पैसे ते स्वतः घेतात. 2 एकर नांगराचे 1 एकरचे पैसे मालकाला द्यायचे, 1 एकरचे पैसे खिशात घालायचे. मग मी पण विचार करत होतो ट्रॅक्टरचं ॲव्हरेज एवढं कमी कसं काय? ट्रॅक्टर डिझेल कसं काय खातंय? तर ह्याच्यामागं कारण हे असतं, की तो तुम्हाला फसवत असतो. म्हणून कुठं शेती वगैरे घ्यायची असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल, वाटेकरच्या भरोश्यावर राहू नका, गाड्यांच्या भरोश्यावर राहू नका. तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून लांब शेती घेता आणि सिटीमध्ये राहता. मग त्यावेळेला काय होतं, की तुम्ही बाहेरनं गडी एक आणता किंवा एखादी जोडी आणता, तर ती जोडी पण काय करते, आली की तुमच्याकडनं पहिल्यांदा उचल घेते. मग तुम्ही आता तिथे कोणतरी पाहिजे म्हणून ती 40,000, 50,000, लाखापर्यंत उचल देता. ती लोकं काय करतात, थातूर-मातूर काहीतरी 1 महिना, 2 महिने राहतात. त्यांच्याकडे काही जास्त सामान वगैरे नसतं. काय 2-4 जर्मनचे टरमाळे असतात, एखादा स्टोव्ह असतो, एखादी गादी असली तर असली. तर ते उचल घेतली की 15 दिवस राहिली की ते पळून जाऊ शकतात आणि तुम्ही त्यांना कुठं शोधणार? तर सोलापूरचं असेल किंवा अजून कुठलं असेल किंवा कुठल्या बीडचं असेल. ते शोधायला जायला तुम्हाला ₹10,000-1,000 खर्च येतो. तुम्ही काय करता, हा लॉस सोडून देता किंवा त्या भानगडीत पडत नाही. तर म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जो कोणी माणूस ठेवाल, आता खरं म्हणजे ओळखीचीच माणसं फसवतात. तर जी अननोन आहेत किंवा जे बिनओळखीची आहेत, तर ती कधी फसवू शकतात. शेतामध्ये काय करता तुम्ही सिटीमध्ये असले की बऱ्याचशा काही वस्तू चोरीला जातात. मोटर चोरीला जाते किंवा अजून काही चोरीला जातं. तर हे चोरण्यामध्ये गड्यांचा पण सहभाग असतो. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर काही अवलंबून राहू नका. ते तुम्हाला फोन करून सांगतील, "साहेब हे चोरीला गेले, साहेब ते चोरीला गेले." ॲक्चुअली ते त्यांनी सुद्धा चोरलेलं असू शकतं. तर सावध व्हा आणि शेतीच्या नुकसानापासून स्वतःला वाचवा. त्याच्यामधून काय तुमच्या पद्धतीने काय तुम्हाला सोल्युशन काढता येत असेल ते काढा आणि तुमचं नुकसान टाळा आणि आपण उगाचच ओरडतो शेती परवडत नाही, परवडत नाही. तर ह्याच्यामागे ही चोऱ्यामाऱ्या ही सुद्धा कारणं आहेत. समजा उद्या जर समजा रिलायन्सने किंवा टाटाने जर ठरवलं की खेडेगावामध्ये आपल्याला एखादा प्रोजेक्ट करायचा, तर लोकं हा विचार करत नाही की हा प्रोजेक्ट आल्यामुळं आपल्या मुलाबाळांना नोकऱ्या मिळतील, आपल्या खेड्यातल्या लोकांना नोकऱ्या मिळतील. मग ती काय करतात, की त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते चोरून न्यायला बघतात. त्यांनी कुठं फॅब्रिकेशन केलंय, कुठं शेड मारले, कुठं काय केलंय, कुठं बिल्डिंग बांधली. त्याचं मटेरियल चोरून नेतात. मागे रिलायन्सचा एक प्रोजेक्ट आला होता. रिलायन्सच्या प्रोजेक्टमध्ये लोकांनी अक्षरशः त्या गाड्यांमधले डिझेलसुद्धा चोरून नेलं. आता ती चोरून त्यांनी किती माड्या बांधल्या हा संशोधनाचा विषय आहे. आणि ही अशी चोरटी मंडळी आहेत त्याच्यामुळं प्रामाणिक माणसाचं काही तसं काही खरं नसतं. उगाच आपलं गाव सुधारायचं, तालुका सुधारायचा असल्या भानगडीत काही पडू नका. कारण हे सुधारण्याच्या लायकीचे नाहीच आहेत. तर बघा तुम्ही विचार करून तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. तर आवडला असलं तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. मला जे अनुभव आले ते मी ह्याच्यातनं मांडणार आहे. कोणाची प्रामाणिक माणसाची फसवणूक होऊ नये एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. तर नमस्कार. मी पुढचा व्हिडिओ येतोय अशाच समस्या घेऊन, ज्याच्यावर तुम्हाला विचार करायचा आहे आणि सोल्युशन काढायचं आहे.